कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कधी वाटलं नव्हतं परत आल्यावर बाबांसाठी ही अशी पूजा करावी लागेल। बाबा, तुम्ही गेलाय असं समजलं होतं ना, तेव्हा पण आम्ही असेच खचून गेलो होतो। इमॅजिन करणंच खूप कठीण होतं की तुम्ही परत येणार नाही आहात, पण तुम्ही आलात। तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना, तेव्हा काय वाटलं हे मी कधीच सांगू शकणार नाही। बाबा, आता 13व्याचे सगळे विधी चालू होते ना, तेव्हा सगळ्या त्या वाईट आठवणी आठवल्या। आईने कशी पूजा उद्ध्वस्त केली होती, खूप चिडली होती ती सगळ्यांवर। पूजा उधळून लावली अश्विनी का? कारण तुम्ही या जगातच नाही आहात हे ती मान्यच करत नव्हती। मी त्याच दिवशी अश्विनीला भेटायला हवं होतं। घरापर्यंत आलो आणि निघून गेलो। आलो होतो म्हणजे कोणत्या दिवशी? 13व्याच्या दिवशी मयो। बाबा, मग तुम्ही घरी का नाही आलात? शिल्पीने मला अडवलं आणि सांगितलं की तुला लपायला हवं। लपावं लागेल वगैरे, पण का? अगं, अश्विनीने केकेचे पैसे देण्यासाठी त्या इन्शुरन्सचे पैसे घेतले होते ना। मी तेव्हाच घरी आलो असतो तर इन्शुरन्स वाल्याने फ्रॉडची केस केली असती आणि अश्विनी जेलमध्ये गेली असती, म्हणून नाही आलो। म्हणजे आत्या खोटं बोलली, कारण त्यावेळी आईने इन्शुरन्सचे पैसे घेतलेच नव्हते। तिने फक्त ते दिवाळीच्या 2 दिवस आधी घेतले आणि तुम्ही पाडव्याला आलात सुद्धा। अश्विनीने दिवाळीपर्यंत पैसेच घेतले नव्हते? आर यू शुअर? हो बाबा, मला नीट आठवतंय, कारण तिने हे मान्यच केलं नव्हतं की तुम्ही गेलाय। मग ती पैसे का घेईल? माझ्या फोनवर सारखी व्हॉइस नोट्स पाठवत होती। हो बाबा, कारण तुम्ही तिच्यासाठी जिवंतच होता। आणि जेव्हा पोलिसांनी ते घड्याळ आत्यासोबत आईकडे पाठवलं ना, तेव्हा आईने विश्वास ठेवला की तुम्ही गेलाय। ते खूप खचून गेले। कुठलं घड्याळ? तेच जे आजोबांनी तुम्हाला निघताना दिलं होतं। पण ते घड्याळ तर माझ्याकडे होतं, पोलिसांकडे कसं गेलं? अरे हो, मी शिल्पीला दिलं होतं ते रिपेअर करण्यासाठी। बाबा, पण ते तिने रिपेअरिंगला दिलंच नाही, ते तिने आईला दाखवलं आणि असं सांगितलं की पोलिसांनी दिले म्हणूनच आईने विश्वास ठेवला। हे बघ, हे बघ दादाचं घड्याळ। हे बघ, हे बघ, हा दादाचा पेन। हे बघ शर्ट, हे बघ। माझा या सगळ्यावर विश्वासच बसत नाही। पण शिल्पी असं का करेल? कारण तिला इन्शुरन्सचे पैसे हवे होते बाबा, कारण ती सारखी आईला सांगायची की इन्शुरन्सचे पैसे घे म्हणून। ही शपथ। मयुरी, ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, आपल्यामध्येच राहू दे। मला एकदा ते पेपर चेक करू दे। हे जर खरं असेल तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।